दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान हा भारतावर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही। काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान बरोबर निर्माण झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तान सरकारने भारतावर आरोपांची राळ उठवली होती। हे प्रकरण ताजं असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केलाय। झेलम नदीच्या पाणी प्रश्नावरून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला एक पत्र लिहिलंय। भारताकडून नदीचं पाणी वारंवार रोखलं जात असल्यानं पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर संकट निर्माण झाल्याचा दावा या पत्रातून करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आरोपात नेमकं किती तथ्य आहे? भारताने खरंच झेलम नदीचं पाणी रोखलं आहे का? नेमकं प्रकरण काय? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। नेमकं प्रकरण काय आहे सुरुवातीपासून जाणून घेऊयात। मंडळी, पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता। या भ्याड हल्ल्यात 26 जणांना आपलं प्राण गमवावं लागलं होतं। त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेद्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले। या कारवाईला पाकिस्ताननं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय लष्कराने तो यशस्वीरित्या हाणून पाडला। या दरम्यान पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने 65 वर्ष जुना सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता। तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचं ताणले गेले। पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर आपली तांत्रिक पकड घट्ट करण्यास भारतानं सुरुवात केली आहे। मंडळी, आता जाणून घेऊयात की पाकिस्तानचा नेमका दावा काय आहे। काही दिवसांपासून झेलम आणि चिनाब या नद्यांमधील पाण्याच्या प्रवाहात असामान्य घट झाल्याचा दावा पाकिस्तानने केलाय। 14 डिसेंबर रोजी झेलम नदीत 5000 क्युसेकने पाण्याची आवक होती। 15 ते 19 डिसेंबर दरम्यान ही आवक अचानक कमी होऊन 3300 क्युसेकवर आली, तर पाण्याचा विसर्ग 33000 क्युसेक्स इतकाच राहिलाय। गेल्या वर्षी याच कालावधीत झेलम नदीतील पाण्याची आवक 4400 क्युसेक्स होती। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने उपग्रहांच्या छायाचित्रांचा हवाला देत असा दावा केलाय की भारताने बगलिहार धरणाचं पाणी जाणून बुजून अडवून ठेवलंय। 8 डिसेंबरच्या छायाचित्रांमध्ये बगलिहार जलाशयाच्या पृष्ठभागात घट दिसून आली होती, जी 13 डिसेंबर पर्यंत अधिक गडद झाली आहे। जलाशयाचा पृष्ठभाग आधी कमी होणं आणि नंतर अचानक वाढणं याला भारतच कारणीभूत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आलाय। आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनं भारताला पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे। झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्यात भारताकडून कपात केली जात असल्यानं पाकिस्तानमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यातच रब्बी हंगामातील पेरणीचा काळ सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या परिस्थितीमुळे देशातील 24 कोटी लोकांच्या अन्न सुरक्षेला आणि उपजीविकेला धोका निर्माण झाल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलाय। तर झेलम नदीचा प्रवाह कमी झाल्यानं मिरपूर येथील मंगला धरणाच्या पाणी साठ्यावर मोठा परिणाम झालाय। पाकिस्तानचा पंजाब प्रांत पूर्णपणे झेलमच्या पाण्यावर अवलंबून आहे। ही परिस्थिती खरोखरच गंभीर आणि चिंताजनक आहे। विविध कालव्यांद्वारे सिंचन केल्या जाणाऱ्या एकूण 25 दशलक्ष एकर शेतीपैकी 15 दशलक्ष एकर जमिनीला सध्या कमी पाणी मिळतंय किंवा त्यांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झालाय, अशी माहिती पाकिस्तानमधील एका सिंचन अधिकाऱ्याने डॉन या वृत्तपत्राला दिली। या दरम्यान पाकिस्तान सरकारने आपल्या अंतर्गत अहवालात पाण्याच्या आवकेची आकडेवारीही सादर केली आहे। मंडळी, आता जाणून घेऊयात की भारताने खरोखरच झेलमचं पाणी रोखलंय का? भारताने चिनाब आणि झेलम नद्यांचं पाणी अडवल्याचा दावा पाकिस्ताननं केल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे। परंतु या दाव्यांमधील तथ्य आणि भारताच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे। जिओ न्यूजच्या वृत्तानुसार भारताने 7 आणि 8 डिसेंबर रोजी अचानक 58,000 क्युसेक्स पाणी सोडल्यानं चिनाब नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली होती। परंतु त्यानंतर पाकिस्ताननं पाण्याची पातळी पुन्हा स्थिर झाल्याचं मान्य केले। आम्ही सध्या नद्यांच्या पाणी पातळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत। चिनाब नदीच्या संदर्भात भारताला पत्र पाठवण्यात आले, असं एका पाकिस्तानी अधिकाऱ्यानं जिओ न्यूजला सांगितले। तर दुसरीकडे पाकिस्ताननं पाठवलेल्या कोणत्याही पत्राला भारतानं अजून उत्तर दिलेलं नाहीये। त्याचबरोबर भारत जाणीवपूर्वक पाणी अडवत असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही। मात्र तज्ज्ञांच्या मते ऋतूमधील बदल, बर्फ वितळण्याचं प्रमाण, पाऊस आणि धरणांमधील तांत्रिक कामकाज यांमुळे नद्यांच्या प्रवाहात असे बदल होणं सामान्य आहे। 1960 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू जल करार झाला होता। या कराराअंतर्गत रावी, सतलज व बियास या नद्यांच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे, तर सिंधू, चिनाब आणि झेलम या नदीवर पाकिस्तान सरकारचं नियंत्रण आहे। एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे
झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला. जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला आळा घालत नाही तोपर्यंत हा करार स्थगितच राहणार असल्याचं भारतानं स्पष्ट केले. हे संपूर्ण प्रकरण पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्याबाबत भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला असला तरी अधिकृत आणि ठोस पुरावे समोर येईपर्यंत निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. बाकी पाकिस्तानच्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.